सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। अभी हम आए हैं डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ऑडिटोरियम में और यहाँ पे अभी थोड़ी देर में झुंड की टीम आने वाली है। तो मैं पहले ही आ गया ताकि आपको अच्छे से कवर कर सकूँ इस चीज़ सबको। तो चलो देखते हैं, अभी वो नागराज मंजूड़े सर और बाकी सब लोग आने वाले हैं। तो चलो मेरे साथ बने रहिए, दिखाता हूँ आपको आगे क्या क्या होता है। पूरी पब्लिक आई है भाई, मेरे पीछे के खाली है। जानबूझ के ये व्यू में बैठा ताकि यहाँ से अच्छा व्यू आ रहा है और सारी पब्लिक दिख रही है। वैसे मैंने आपको अंदर का नज़ारा दिखा दिया दोस्तों। अभी मैं आया हूँ यहाँ पे, मुझे पता चला है कि अभी नागराज मंजूड़े सर आने वाले हैं। तो उनके स्वागत के लिए इतना बच्चों ने झेलिंग वगैरह क्या बोलती है इसको, लेजिम, इसका प्रिपरेशन किया है। तो अभी आने वाले हैं, तो इसलिए चलो आपको दिखाता हूँ नेक्स्ट आने के बाद। नागराज सर ऑटोग्राफ सर जी, सर जी करा ले सर। उधर चैन ले लो, चैन और चौड़ाई करो। मैम थोड़ा आप आगे आगे जाइए सर, थोड़ा आप आगे, थोड़ा सर्वांनी शांतता बाळगावी आणि सर्व टीम मंचावर यावं। आपण सर्व टीमनी प्रबोधन पीठावर यावं। तद्वतच आयोजक मंडळी याची दखल घ्यावी। परिवर्तनाची दिशा, वास्तवतेची धग आणि वंचितांचा आवाज ऐकणारे सिने सृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजूळे, त्यांचं नागपूरकरांच्या हृदयाने स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी नागपूरकरांच्या हृदयाने घातली साथ, समस्त महिला संघटनांची साथ आणि नागराजीचा सन्मान करावा। तो दिवस उजाडलाय आज, तो दिवस उजाडलाय आज। संघर्षाच्या गर्भात जन्मलेल्या नागराजीने संघर्षाच्या गर्भात जन्मलेल्या आता कोणाला
करेक्ट तू थांब रे बघा आणि हे असं पहिल्यांदा आवडतं की फक्त या सगळ्या जिजाऊच्या आयुष्याच्या दिवशी त्यांनी एकत्र येऊन मला सत्कार केली आणि इतका सत्कार झाला आहे की मला वाटतं 2-3 महिन्याचा पोटामध्ये बोलला इतक्या हरतोय इतिहास भेट वस्तू दिल्या सोडतीशीने दिले मला आणि माझ्या गाडीचं मला सर्व पूर्ण झालं आणि कसं येऊन मला माहिती आहे गावाकडे पण एक गोष्ट आहे की वस्तू जरा असतात ना बोला सर म्हणजे हे सगळे असं पुरे वस्तू आणि त्या जे काय म्हणतो आपण तिथे घेऊन जाता येत नाही किंवा आपण नेऊन जातो वगैरे ही आजच्या आठवण माझ्यामध्ये माझ्या लक्षात राहील की सगळ्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं आणि असे आपलं माझं नाव मी पहिल्यांदा नागपूर जातो तेव्हा म्हणलं होतं की माझं नाव नागराज आहे माझं कुठलं वेगळं गावाचं होतं ते नागपूर असं वाटतं नागपूर असं एक म्हणजे ते जर जोडलं आणि नागपूरच्या जेव्हापासून आली जूनच्या आधी नाळ नावाची फिल्म बघायला शूट केली आणि आम्ही जेव्हा लोकेशनला रेखीला आलो होतो तेव्हा एक जी भाषा आहे आपली ती भाषा त्याच्यात नाळमध्ये होती त्याची गाणी आम्ही त्याच भाषेत लिहिली आणि मला स्वतःला माहिती आहे असं मला वाटत राहतं की महाराष्ट्रात इतक्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि थोडं 100 किलोमीटर 50 किलोमीटर जर तुम्ही गेला तरी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलतात आणि त्याचा एक गोडवा शब्दसंपत्ती हा सगळा बदलत कविरानं सांगून ठेवला आहे तर तो पहिल्यांदा नाळमध्ये आला आणि जेव्हा जून शहरानंतर मला करायची संधी मिळाली तर मी नागपूरमध्ये जेव्हा येत होतो तर नागपूरचेच लोकांची गोष्ट आहे आपले विजय बाळासाहेब त्यांची गोष्ट आहे इथली जी मुलं आहेत त्यांची विद्यार्थी आणि आकेश पॉल आहे बॉबी रोकर नावाची एक मुलगी जी फिल्ममध्ये पण आहे बॉबीचं पात्र जिंकलं आहे ही सगळी सरांची विद्यार्थी पण आहेत आणि काही जी मंडळी आहेत ही जी मुलं आहेत ही मी इकडे येऊन त्यांचे कास्टिंग केले यांना शोधलं आम्ही जवळजवळ 2 महिने म्हणजे दक्षिणाताईंनी मला फार पहिल्या दिवसापासून मदत केली इकडे आणि माझा नागपूरचं घर माझं इथला सोर्स इथला केंद्रबिंदू तक्षशिलाताई आहे आणि त्यांचे कुटुंब सगळेच सर आहेत आणि मुलं मोनी हर्ष हे सगळे माझ्याच कुटुंबातली माणसं आहेत त्यांनी मला खूप मदत केली नाळच्या वेळेस पण आणि जूनच्या वेळेस पण जूनचं कास्टिंग करताना मला इकडे येऊन राहता येत नव्हतं कारण की लोक ओळखतात तर जेव्हा तुम्हाला ओळखतात तर लोक तुमच्याशी वेगळं व्हायला लागतात म्हणजे तिथं म्हणूनच किंवा ओळखीचा माणूस म्हणून मला त्या कास्टिंग करणं गरज होतं त्यामुळे माझ्या भावाला माझ्या मित्रांना आणि 2-4 जण इथे येऊन जवळ 1.5 महिने राहिले होते आणि कुठलेही आपले जे सगळे नागपूरचे जेवढ्या फोटो आहेत जेवढे असं एरिया ते तिकडे जायचे आणि मुलांचे फोटो काढायचे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे मला एखादा चेहरा आवडला तर मी म्हणतो की ह्याला परत भेटा बाबू आज इथं नाही बाबू साथ कोणता होतील छोटू मग ये त्यामध्ये यांना जाऊन परत बोल आणि बाबूनं इतकं छान बाईकवरती त्यांना एक सीन करायला सांगितलं होता जो तुम्ही फिल्ममध्ये जो सुरुवातीला जो होता तो चेन स्नॅचिंगचा सीन त्यांना करायला सांगितलं तर बाबू इतका हुशार आहे की तो समजून घेतलं आणि तेरे को बता रहा था कि अरे भाई ऐसा करने है ये कर सिर्फ इतना करने है क्या कर ज्यादा काम नहीं है आणि त्याला तो समजून सांगत होता अरे खूप भारी इंटरेस्ट वाटलं त्याला फॉलो केला आणि अंकुश हा गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत होता आणि
त्यानं काहीतरी वेगळाच त्यानं रूप धारण केलं होतं, वीज घेतला होता आणि वेगळाच हे घेतला. आणि मला आठवते की माझ्या धाकट्या भावानं भूषणनं मला याचा फोटो काढला आणि फोटो काढला आणि फोटोच्या खाली लिहिलं की टॉम भेटला आपल्याला. कारण की आम्ही इतकं शोधत होतो, खूप शोधत होतो, खूप फोटो बघितले ज्यांना त्या कोणालाही माहिती की आम्ही त्यांना बघितलंय आणि ते लोकांचे फोटो वगैरे करून केलं होतं. आणि त्याला काय कळलं की कशासाठी म्हणून तो बोलतो ते म्हणतात आम्ही तो फार म्हणजे जास्त मराठी बोलत नसताना त्याला काही मराठी फ्रेंडची आणि आमच्याशी काही संपर्कातच नव्हता. आणि हळूहळू मी सगळी जी गँग आहे ती भेटत गेली. मायकल जो आहे, मायकल खूप मजदुरी करून पण तो इथं स्वाभिमानाने जगतो आणि त्याची आवड करतो. आणि तो त्याच्यावर असं बोलताना सुद्धा खूप छान वाटतं. कारण की बऱ्याच असं होतं की फॅन्ड्रीचा माझा विषय असतो की आपलं काम आपल्याला निवडून द्यायला आपल्याला एकदम घाबरून टाकायला लागतं की आपल्या आई बाबाची ओळख आपल्या कामाची ओळख दुसरं लढवू नये म्हणून माणूस करतो. पण मायकलचं हे वैशिष्ट्य की तो अजिबात खूप कॉन्फिडेंटली तो राहत असतो. म्हणजे तो दाखवत नाही कॉन्फिडन्स आहे म्हणून, पण तो खूप शांत आणि स्थिर असतो. त्यामुळे मला मायकल निखिल खूप चांगला असतो. निखिल हा खूप चांगला असतो. सगळे इतकी बाजूकडे आहेत. प्रेम पण आमचा इथला ह्यांचं सगळ्यांचा जो असतं ना हे पूर्ण झोप आहे. यांना एकत्र बांधून ठेवायचं, यांना काय लफडा जाऊ द्यायचं नाही, काय बांधू द्यायचं नाही. याच्यासाठी प्रेम आम्हाला प्रेमची मदत घ्यायला लागली आणि प्रेम खूप प्रेमाने यांना सांभाळलं. आणि मागची 2-3 वर्ष आजही पोरांचं काय निघाले की प्रेमला मी सांगतो त्यांच्या अडचणी निघतात, काय भांडण ते करतात, घरातले काहीतरी प्रॉब्लेम असतात तर प्रेमला मी सांगतो, प्रेम केलं जाऊन खातं जमा करतो आणि आम्ही मग संपर्क करतो असे सगळ्या मुलांना. आणि विशाखासोबत मला विशेष कौतुक करावं वाटतं की इतकी सकारात्मक पोरगी आहे, इतकी छान पोरगी आहे. काम करत घर सांभाळते, घरची जबाबदारी खूप अगोदरपासून घेते आणि तिचा ऍटिट्यूड एकदम म्हणजे कुठल्याही पुरुषाला नाही का टक्कर दिली असं तिचा ऍटिट्यूड आहे, घाबरत नाही. आणि त्यामुळे मला तिला आम्ही फिल्ममध्ये हे केलं. आणि जेरी हा खूप चांगला फुटबॉल होतो, खूपच सगळ्यात मला खेळ आवडतो. आणि तो थोडंसं पायानं हे आहे अपंग आहे म्हणून आपण, पण त्याला कुठं त्याचा फरक पडत नाही. तो इतका भारी फुटबॉल खेळतो. त्याला खेळताना बघितलं त्याचा शॉट मी बघितले असेल आणि त्याला तो प्रिसाइजली मारायचा तो सांगून. जेरी ॲलन एंजल एकदम चांगलं अंकित खूप चांगले घेतात. आणि रेहान छोटा झाला अभी बहुत बड़ा लंबा हो गया आणि छोटा होता पण पोराने इतकी मेहनत केली. तुम्हाला मागची गोष्ट माहिती प्लीज बसा. आम्ही जेव्हा यांना कास्ट केलं त्यांना सांगितलं, त्यांना सगळ्यांना सांगितलं की फक्त कार्तिकच्या घरी सांगितलं होतं कार्तिक तो बहुत ही छोटा कार्तिक जेव्हा ऑडिशनला होता खूप असा आजारी असला असा म्हणून काही बोलायचं नाही, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी खूप गमते, त्याचा हसू खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आमच्या टीमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की कार्तिकला नको घ्यायला, कारण काय बोलत एक शब्द बोलत नाही. म्हणजे राहू द्या बोलेल, हळूहळू बोलेल. आणि सगळ्यांना वाटत होतं की हा बोलत नाही, काय उपयोग नाही. आणि आमची फिल्म डिले झाली, पुण्यात शूट होऊ शकलो नाही. त्या काळात तो हळूहळू खेळायला लागला, पळायला लागला, त्याची तब्येत पण नीट झाली. सबको याद होता कार्तिकला ट्रान्सफॉर्मेशन आणि आम्ही शूट केलं आहे कधीतरी योग आला की तुम्ही बघायला. तर कार्तिकचं पण जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय खूप भारी. पण कार्तिकचा कॉन्फिडन्स कधी येतो ते आता ढोल ताशा आला की त्याची तुम्ही त्याचा स्टाईल बघायला पाहिजे, कसा तो भारी वाजवतो आणि हे करतो. आणि अजूनही काय भारी गोष्ट घडली आहे पोरांवरती ही पोरं बरेच म्हणजे सांगायला हरकत नाही की स्वतः व्यसनाधीन होती. ते जरा
चुकीच्या मार्गाने बिघडलेली पोरं होती. पण आता सगळेच इतकी भारी आहेत. सगळे म्हणजे मला मेरे पीछे करते पण बदलने मेरे पीछे बदलने कोणी करत नाही करत कोणी मेरे को प्रॉमिस नाही किया म्हणून की नाही करायचं. आणि व्यायाम करतायत, चांगलं काम करतायत. एका सिनेमाने जगणं बदलत नाही हे मलाही माहिती. मी त्यांना दरवेळेस सांगतो की एका चित्रपटानं खूप आयुष्य बदलतं असं होत नाही. पण एक चान्स मिळेल, जो काय मिळेल पुढं काम मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तरी उत्तम. आणि त्यांनी जे करून दाखवलं ते महत्वाचं होतं. असंच चमकदार घडत गेलं तर म्हणून एक वाट असते छोटी, त्या वाटेवर 4 वेळा चालू होती, पाऊल वाट होते, अजून जरा मोठी वाट होते, गाडी वाट होते आणि कधीतरी मित्राचा रस्ता होतो. जे आता जे हायवे ते कधीतरी वाटत होते. आणि मी त्यांना जेव्हा त्यांचं कास्टिंग झालं त्यांना सांगितलं की तुम्हाला घेतलंय, पण नंतर घरी कोणी सांगायचं नाही की तुमचं कास्टिंग झालंय. म्हटलं काय सांगणार, सगळ्यांना प्रश्न म्हटलं की घरी काय सांगणार. कार्तिक फक्त कार्तिकचे वडील सोबत होते, पण बाकीच्या सगळ्यांनी आम्हाला कंपनीत जॉब मिळाला त्याचं ट्रेनिंग आहे असं सांगितलं नाही ना. ऐसा ही कुछ बोला ना, बहुत बोल हाँ ये बोला था कि पुलिस भर्ती को जा रहा हूँ, ट्रेनिंग अंकुश सगळे काय इंडस्ट्री सांगितलं. कास्टिंग करून म्हणजे सगळ्यांचं जेव्हा कास्टिंग होत आलं तर योगेशला आम्हाला असा योगेश सरांना उन्हाळा पाहिजे होता. आम्ही पिक्चर सुरू होतो चालू हो गया. बाद में एक कैरेक्टर मुझे एक कैरेक्टर अभी चाहिए तो हमने योगेश को बुलाया और योगेश ने भी बहुत अच्छा काम किया. पहले उसको पता नहीं था कि कैसे काम करेंगे, आया कि नहीं, ऐसे सवाल किए लेकिन बहुत अच्छा काम किया योगेश ने. मला फार आनंद होतोय. आणि नागपुरातली जी मुलं आहेत, नागपूरचीच गोष्ट आहे, नागपूरची भाषा आहे. आणि ही भाषा मला वाटतं ह्याच्या आधी कधी चित्रपट ऐकायला नाही मिळाली. नागपूरची हिंदी कुठल्या माझ्या माहितीच्या पलीकडे असेल तर असेल. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याच्या पद्धतीने पोरं बोलतात. सगळ्या लोकांना आम्ही सरांपासून धनुष सगळ्यांनी इतकं आवडलं सगळ्यांचं काम. आणि त्यांना इतक्या प्रेमानं आम्ही सरांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना बोलले की कसं केलं, काय केलं. इतके कष्ट घेतले या पोरांनी. आता जे काही त्यांचं कौतुक होत आहे ते खूप जास्त डिझर्व करतात. कारण की त्यांनी 3-4 वर्ष कष्ट घेतलं, बिलकुल काही न बोलता माझ्यावर विश्वास ठेवला. मी म्हणायचं होगा पता नाही तो होगा, मैं कोशिश कर रहा हूँ. आणि मला कधी कधी यांच्यामुळे उद्या वाटायचं की सिनेमाचं कधी पुढे जाईल, होईल की नाही. ह्यांना स्वप्न दाखवलंय की कप्तान सरांसोबत काम करतोय वगैरे. आणि सिनेमा काही करताना पुढे जात राहिला, शूट झाला आणि परत करून आला, त्याच्यामुळे आणखीन उशीर झाला. पण मी आता पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगते की यांचं जर लगेच बदल नाही, लगेच स्टार आपली स्टार आहेत, आपली हिरो आहे, पण सगळ्यांनी पकडून ठेवायला लागेल. आणि आपणही त्यांना म्हणजे काय म्हणायचं शक्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे नागपूरकर म्हणून. आणि त्यांना वाट सापडली उत्तम. यातले 2-4 जरी मोठी स्टार झाली उद्या 20 वर्षानंतर तर त्यामुळं मला फार भारी वाटतं. नागपूरकरांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे झूम जेव्हा शूट केली आणि नागपुरात शूटिंग करायचं असं माझं ठरलं होतं. मी बच्चन साहेबांना सांगत होतो, त्यांनी करत होतो की नागपुरात शूट होत नाही, पण बच्चन साहेबांनी इथं आणायचं तर कसं, त्यांची व्यवस्था होईल का, त्यांची गैरसोयी तर होणार नाही ना, अशी चिंता होती. लोक कदाचित तिकडे शूटिंग जास्त होत नाही तर तिकडे लोक येऊन उपद्रव करतात, तरी त्रास देतात असं वाटायचं. पण मी सांगितलं माझ्या जिम्मेदारीवर की बच्चन साहेबांनी नागपूरकर मदत केली आपण जाऊया. आणि सरांनी मान्य केलं. आम्ही जाऊन तो जो इलाका सगळा डिगोल जाऊन डोबीनगर आणि सगळं आणि तिथल्या लोकांना विनंती केली, हे केलं. लोकांनी खूप छान प्रकारे मदत केली, कधीही त्रास दिला नाही. त्यामुळे नागपूरकरांचे तेव्हापासूनचे आमच्यावर उपकार आहेत. त्यामुळे आता या निमित्तानं सगळ्यांची आभार मानतो की म्हणजे म्हणजे कृतज्ञ तुम्ही म्हणताय तर मीच कृतज्ञ आहे. आणि उलटा करायला आहे फक्त चांगलं आहे कौतुक आमचं. आपण आपल्या धाकट्याचं लेकराचं कौतुक करतो तर ते स्वीकारायला हरकत नाही. पण मला सर आभार मानायचे, कारण की इतकी मदत तुम्ही सगळ्या लोकांनी केली. आताही तुम्ही इतक्या वाट बघितली आणि आम्ही जरा उशीर आलो त्याबद्दलही माफी मागतो तुमची. आणि हे जे प्रेम आहे तुमचं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि चित्रपट मला म्हणता एक सत्कार
आवडत नाही म्हणजे असं काही नाही सत्कार नाही आवडत नाही नको आपल्याला असं काही नसतं कौतुक सगळ्याला आवडतं पण मला वाटतं की मेन विषयाला गप्पा बोलूया आणि नाही का काहीतरी हिरबूज करूया आणि आपल्या कार्यक्रम खूप वेळ असतं की आपलं स्टाईल आहे भारतीय स्टाईल आहे त्यातली परत नागपूर स्टाईल आहे अजून नाही का किती हवे ते मुख्य किती त्याच्यातून कागदी हो बरोबर कांता कुंद्रेचे खूप आभार आहे त्यांनी सर्व सांगितलं आणि मला नावं घेत नाहीत मी सगळ्या म्हणजे आत्ता बऱ्याच सोडून झाली कदाचित मी सगळ्यांची नावं घेणार नाही पण खरंच मनापासून म्हणजे खूपच मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार आहे की तुम्ही इतकं प्रेम केलं करायला पाहिजे ह्या झाडात प्रेम शिकणार आणि द्वेष अल्टिमेटली प्रवृत्ती आहे आपल्यात पण मला वाटतं बुद्धांचा पण हाच मार्ग आहे की माफ केलं पाहिजे करुणा बाळगली पाहिजे मला आणि प्रेम करत राहिलं पाहिजे त्याच्या बाबतीत आणि ते जास्त महिला स्त्रिया जास्त म्हणजे माझ्या आईपासून आत्यापासून माझ्या आयुष्यात जी काय महिला आल्या किंवा तुम्हाला सगळ्यांना बघतोय तर हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मला आजचा सत्कार जास्त महत्वाचं वाटतंय आणि भारी वाटतंय मला आणि मला कोणीतरी म्हटलं की काय लाजूला सांगा आम्ही आहोत लाजू भारी वाटली आणि मी तुम्हाला दाखी बांधलं असं असा विचार केला मी उलट म्हणायला पाहिजे म्हणजे तुम्ही नाही मी तर हे भारी वाटते की तुम्ही मला आश्वस्त करताय तुम्ही मला धीर देताय माझ्या पाठीवर ठेवताय आज मला या गोष्टीनं खूपच चांगलं वाटतंय आनंद वाटतंय आणि ही खूप छान उदाहरण आहेत आपल्या आयुष्यातले म्हणजे सावित्रीमाई आहे जिजाऊ आहे की ज्यांनी ह्या महाराष्ट्राची दिशा खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे आणि आपण त्याचे वारस आहोत आणि शिवबासारखा सुपुत्र महाराष्ट्राचा सगळं म्हणतो ना की आपला सामाजिक आनंद आतापर्यंत जो जन्मलेली आहे तर मला वाटतं शिवाजी महाराज आपल्या घरात नसते तर कधीच महाराष्ट्राला वेगळं असतात जर काही त्यातलं नीट राहत आलं आपल्यापर्यंत आणि मग महात्मा फुले आली बाबासाहेब आहेत बाकीची त्रिवेणीपासून लोकजातीपासून सगळी विचार करणारी मंडळी आणि आपण फक्त एक करायला पाहिजे की फक्त म्हणजे मला बऱ्याचदा ते हे वाटतं की फक्त मी अमुक विचारात आहे मी त्याच्यात आहे तेच विचार करायचा दुसरा चांगला विचार करायचा जो माझा नाही म्हणायचा त्याला अर्थ करत नाही तर सगळ्यांचं हे करायला पाहिजे आणि मला वाटतं हळूहळू सूत्र कधी कधी एकदा असं दावा करून बघायला पाहिजे की महिन्याच्या हातात सूत्र घेऊन टाकायला पाहिजे तुम्ही चालवा म्हणायला पाहिजे आणि पहिलीच प्रवृत्ती की लेकराची काळजी घेणं आई जे आहे मातृत्व जे आहे तर ते महिलेत आहे पुरुषात कशी घेतात बुद्धाचा काय करतो पुरुष असतो की ज्याला जो नाही करत खूप करून घेऊन हे करतो तर तसं तुम्ही करताय आणि मला आनंद वाटतोय की आजचा हा कार्यक्रम थोडा करणं तुम्ही केला आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आणि मी ज्यांची कोणाची नावं विसरलोय त्यांचे खरंच माफी मागतो मग सगळ्यांचे आभार व्यक्त करून तुम्ही इतकं थांबलात गरम होते मला माहिती तुम्ही थांबलात आणि असं भेटत राहू आणि आशा आहे की परत पण मला असा एखादा चित्रपट यावं की मला इथे शूट करता यावा नागपूरमध्ये नाही नागपूरच्या आणि मी पूर्ण मोठी होईल तुमचं नागपूर धर्मा सदिच्छा की तुम्ही सिनेमा करा आणि तुमचं जन्म मांडा सगळ्यांना सदिच्छा माझ्या आहेत मला खूप आनंद वाटतो आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करून काय होणार नाही कारण की त्याच्या पलीकडचं नागपूरकरांचं माझ्यावरती ऋण आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा आणि लवकर भेटू